सुस्वागतम। आज या ठिकाणी श्री क्षेत्र कांदळगाव येथे जाधव भावकीचा शुक्रवारी गोंधळ झाला आणि आज या भावकीने श्री सत्यनारायणाची महापूजा घातली। तरी हरिजागर म्हणून आम्हा दोन्ही बुवांना इथे भजनरूपी सेवा करण्याची सुसंधी दिली, त्याबद्दल मी जाधव परिवाराचे हार्दिक आभार मानतो। खरं तर या ठिकाणी भजन करावी अशी माझे काका सन्माननीय प्रदीप जाधव यांची खूप इच्छा होती की त्यांनी मला विचारलं तुझ्या जोडीला कोणता बुवा ठेवू। मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जो आवडेल तो बुवा ठेवा, म्हणून त्यांच्या इच्छेचा मान राखून मी माझी पहिली डबलबारी करत आहे। जर बोलताना माझ्याकडून काही चूक झाली तर तुम्ही मला माफ कराल अशी आशा बाळगतो। प्रथमतः मी माझी ओळख करून देतो। मी स्वतः बुवा अविष्कार रवींद्र दगडे, माझे गुरुवारी आहेत संजय महाडिक बुवा माझ्या बाजूलाच बसले, आणि समीर कदम बुवा यांचा मी शिष्य आहे आणि मी शिकत आहे त्यांच्याकडे। माझ्या मंडळाचे नाव आहे श्री स्वामी समर्थ भजन मंडळ, बोर्ली पंचतन, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड। मला पप्पा साथ करत आहे ते आमचे दादा सन्माननीय रायगड भूषण राकेशजी मेस्त्रीकर यांचे शिष्य आहेत स्नेहल कुमार नाईक। मला तबल्यावर साथ करत आहेत माझे वडील रवींद्र मनोहर दगडे, तसेच मला ढोलकीची साथ करणार आहेत ते ईशान सोडणकर। माझ्या जोडीला लाभलेले बुवा आहेत ते सन्माननीय गुरुवर्य कैलासवासी विलास देशमुख बुवा यांचे शिष्य श्री जगदीश जनार्दन जाधव, श्री गुरुदत्त प्राथमिक भजन मंडळ, मुक्काम बोरवाडी, तालुका मानगाव। त्यांना सुद्धा पप्पा साथ करत आहेत ते गुरुवर्य रायगड भूषण राकेश मिस्त्रीकर यांचे शिष्य आहेत माझे बंधू कुमार सूरज दसवते, आणि त्यांना तबला साथ करत आहेत माझे बंधू कृष्णा पवार। आज माझ्याकडून होणारी सेवा जाधव भावकीच्या कुलस्वामिनी आणि सत्यनारायण चरणी अर्पित करत आहे, आणि या गावची ग्रामदेवता आणि समुदायाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझ्या छोट्याशा हरिभक्ताला सुरुवात करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। तत्पूर्वी ज्या सन्माननीय मान्यवरांचे मी नाव घेणार आहे त्यांनी कृपया आमच्या भजन रंगी येऊन बसण्याची कृपा करावी। अ म्हणजे भक्ती रसाने, ज म्हणजे जनमानसापर्यंत, आणि न म्हणजे नतमस्तक होऊन गायन करणे म्हणजेच भजन। डबलबारी म्हणजे ऐकताना शिव्या शाप देणं, एकमेकांची दोन्ही उणी काढणं नव्हे, तर आपल्या गुरूने शिकवलेल्या ज्ञान समानात प्रबोधन करणे म्हणजेच डबलबारी। असो, भजन माध्यमातून मी मनोरंजन करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। सर्वांना विनंती करतो, बक्षीस नाही दिले तरी चालेल, पण भजन आवडलं, गाणं आवडलं तर नक्की टाळ्यांचा गजर करा। आणि सर्वांना नम्र विनंती करत आहे, आम्ही बुवा पैशाची अपेक्षा करत नाही तर टाळ्यांचे भुकलेले असतो, तसेच बक्षीस दिलात तर काय हरकत नाही। असो, सुरुवात करत आहे। आ
रूपाचा आपण घेतोय आणि नंतर मग या गुळाची सात पाडा काढताय.
डान्स करून 100 रुपयाचं पारितोषिक मिळाले. तसे ह भ प ह भ प म्हणजे हरिभक्त परायण. बघा इकडे जरा बघा मला वाटलेलं ह भ प म्हणजे हरिभक्त परायण देवाची बाई आहे म्हणजे मला काहीतरी शिकायला मिळेल असं मला वाटलेलं. तरी मला त्यांच्याकडून आता बघा मला वाटलं काहीतरी शिकायला मिळेल म्हणून मी आलो. तर पण काय करणार हे बुवा जरा माईक चेक करा ना. हुशार बुवा पण तुम्ही चांगले आपण मला वाटलेल्या बुवा मस्त चांगले आपण घेते गवळण घेते. पण हा बुवा माळकरी असून वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारा असा बुवा निघाला. काय बुवा काय पण बोलता तुम्ही. बुवांनी संगीत पाळी नक्कीच करावी. तुमच्या गुरुची तुमच्याला तीभर पण सर नाही हो. तुम्ही जी गळ्यात माळ घातली आहे ती काढून ठेवा आणि माझ्या बरोबर डबल गाडी घ्या. कारण मी वारकरी संप्रदायाची पहिल्यापासून सन्मान करतो याची तुम्ही लाज बाळगा. असले फालतू जोक सांगितले म्हणजे मी मोठा ज्ञानी आहे असं होत नाही. बघा एकदा काय झालं बघा एकदा काय झालं मी माझ्या मित्राची आई वारली होती तेव्हा मी मित्राच्या आईचं सांत्वन करायला गेलो. एवढ्यात मला वाटेत भेटले बुवा आणि बुवा भेटले. बुवा बोलते थांबा थांबा आता मी पण येतोय जरा. मी सांत्वन केलं. जे काही झालं ते फार वाईट झालं असं मी बोललो. जाम वाईट झालं. तुझी आई सर्वांना मदत करायची. ती जशी तुझी आई होती तशी ही अख्ख्या गावाची आई होती. तशी ती मग घ्या बुवाला दुसऱ्याची नक्कल करायची जाम थोडी हो जाम. एक दिवशी त्यांच्या मित्राच्या पत्नीचं निधन झालं. मित्राच्या पत्नीचं तर लगेच बुवा गेली. लगेच सांत्वनाची बुवाचा जाम भाषणाचा जाम वेळ. भाषण करायचं म्हणजे आवडता छंद म्हणजे बुवाचा भाषण करणे. बुवा गेले भाषण करायला. जे काही झालं ते फार वाईट झालं. तुझी बायको कुणाला नाही म्हणायची नाही. जशी ती तुझी बायको होती ती अख्ख्या गावाची बायको होती. दुःख राहिलं बाजूला त्या लोकांनी बुवाला जाम तुडवलं हो. काय बोलायचं आता बुवा भाषण करा आपण किती जरा त्याला मर्यादा पाहिजे. बघा असंच एक दुसरं पण एक सांगतो तुम्हाला. एकदा बुवा काय झालं बुवाचा मुलगा होता लहान होता. तो एकदा घराच्या बाहेर असा उघडा पडला बाहेर. गावातले लोक बोलायला की बुवा तो मुलाला बोलले अरे मुला घरात जा कपडे घालून ये. इतक्या आला बुवाचा मित्राने बघितलं मुलगा तिथं बाहेर आहे आणि सगळे अख्ख्या गावचे लोक त्याच्या गोल बोलका करून उभे होते. तो मित्र धावत बुवाच्या घरी गेला. बुवा नेमके आंघोळीला गेले. मित्राने बुवांना सांगितलं बाहेरून अहो बुवा तुमचा तो पोरगा बघा जरा बाहेर उघडा निघालाय. इतक्यात बुवा काय ऐकत बुवा उठले. कपडा टॉवेल गुंडाला तसा आणि आले. अरे पोरा काय करते इथं बाहेर उघडा तुला काय समजतं काय. हे घे टॉवेल. काय करायचं गर्दीच काय बघा एक गजल फार करते. बघा मंडळी कोकण म्हणजे संस्कृती जपणारा परंपरा टिकवणारा. थोडा ऐकू द्या. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो बस कलियुगाची आली फेरी नारायण तुझा म्हातारी नवीन कपडे फाडून घालती तिथली जणू भिकारी नवा जमाना कपडे फाडून घालतात जणू काही भिकारीच आहे हल्ली मुली आईचा मान सुद्धा राखत नाही आईने जर मुलीला काही काम सांगितलं तर ती एअरफोन घालून मोबाईल घेऊन बसलेली असणार आणि ते आईला सांगणार आई मला वेळ नाही तुझं तूच काम कर मुलांचं तर बोलूच नका हल्ली बापाची वाहन सुद्धा मुलं घालू लागली आहेत पूर्वी म्हणायचे बापाची वाहन मुलाने घातली की मुलगा मोठा झाला पण हल्ली लहान लहान मुलं सुद्धा आपल्या बापाची वाहन घालू लागली आहेत भर चौकात पोरं आणि पोरी सिगरेटी फुकताना दिसतात काय हा जमाना मी माझ्या तरुण मित्रांना आणि भगिनींना कळकळीची विनंती करतो की कोणत्याही सिगरेट गुटखा तंबाखू अशा व्यसनाच्या आहारी जाऊ नका बघा मंडळी एखादी गोष्ट पाहायची असेल आणि तिथे खूप गर्दी असेल तर ती आई आपल्या मुलाला किंवा मुलीला कडेवर घेते कारण त्या आईला असे वाटते की जे मी पाहते ते माझ्या मुलाने सुद्धा पाहावं पण बाप कुठे घेतो तर आपल्या खांद्यावर कारण बापाला असे वाटते जे मला दिसतंय किंवा जे मी पाहतोय त्याच्याही पलीकडे आपल्या मुलाने पाहावं असं ते बापाला वाटतं तरी सुद्धा काही तरुण मुली हाय स्टेटस आणि फॅशनच्या नावाखाली कमी कपड्यात फिरताना दिसतात त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार आणि बलात्काराचे प्रकार वाढले आहेत बघा फॅशन जरूर करावं पण ते आपल्या संस्कृतीला धर्माला आणि महत्वाचे म्हणजे आपल्या खानदानाच्या आबरूला शोभून दिसेल अशी करा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी स्वराज्य निर्माण केले काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती और एक शिवाजी राजे न होते तो यहाँ सबकी सुन्नत होती यहाँ सबकी सुन्नत होती यहाँ सबकी सुन्नत होती तर सतत 40 दिवस आपल्या शरीराचे हाल सहन करून आपल्या प्राणाची आहुती दिली त्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यासारख्या रक्षण करणाऱ्या आपल्या महाराजांच्या घडलेल्या महाराष्ट्रात आपण बघा आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात अशा 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या एकदा गेल्या की परत मिळत नाही पहिली म्हणजे
निघून गेलेली वेळ, दुसरी म्हणजे निघून गेलेले क्षण, तिसरे म्हणजे आपल्याला जन्म दिला ती आई, आणि चौथे म्हणजे आपला बाप. ते एकदा निघून गेले की आपल्याला परत मिळत नाही. बघा, आपला धर्म आणि परंपरा ही आपण आपली टिकवली पाहिजे. परंतु इतकं सांगूनही काही मुलं मुली आपल्या आई वडिलांचा अनादर करतात. हे नारायणा, यातून आता तूच यांना सद्बुद्धी दे. बघा, मुलगी आईचा दाखवत नाही मान, मुलगी आईचा दाखवत नाही मान, मुलगी आईचा दाखवत नाही मान, मुलगी आईचा दाखवत नाही मान. लेक बापाची घालतो आव्हान, लेक बापाची घालतो आव्हान, लेक बापाची घालतो आव्हान, लेक बापाची घालतो आव्हान. दिवसा ढवळ्या भगवान सिगरेट फुटते थोडी, दिवसा ढवळ्या भगवान सिगरेट फुटते थोडी. सौभाग्यवती दिसेल झाली आता, सौभाग्यवती दिसेल झाली आता, सौभाग्यवती दिसेल झाली आता, सौभाग्यवती दिसेल झाली आता. बाबा डॅडियन मम्मी झाली माता, बाबा डॅडियन मम्मी झाली माता, बाबा डॅडियन मम्मी झाली माता, बाबा डॅडियन मम्मी झाली माता. बघा, पूर्वी स्त्रियाच्या नावापुढे श्रीमती लिहिलं जायचं. श्री म्हणजे विष्णू आणि मती म्हणजे लक्ष्मी, त्या दोघांचं समीकरण म्हणजे श्रीमती. पण आत्ताच्या जर पत्नीला कोणी विचारलं तू कोणाची, तर ती लाडात येऊन सांगणार, मी आमक्या आमक्याची मिसेस. बघा, पूर्वी सौभाग्य म्हणून कपाळावर कुंकू लावलं जायचं. आजही काही आजींच्या कपाळावर आपल्याला कुंकू लावलेलं दिसतं. पण आजकालच्या सुनांच्या आणि लेकीच्या कपाळावरची जागा घेतली ती टिकली. आता ती टिकली तर टिकली, नाहीतर सटकली. बघा, एकदा काय झालं, एक गावचा मुलगा शहरात जातो मामाकडे. तो मामीला टिकली लावलेली पाहतो. मामीला विचारतो, मामी हे तू कपाळावर काय लावलेस? तर ते मामीला आळत येऊन सांगते, हे ना, हे तुझे मामा आहेत मामा. काही वेळाने तो बाथरूम मध्ये जातो. पाहतो तर काय, आरशावर टिकली, नळावर टिकली, अगदी संडासाच्या कमोऱ्यावर पण टिकली. काही वेळाने तो बाहेर येतो. मामीला जेवणाची वेळ होते. मामी त्या मुलाला विचारते, अरे बाबू, तू आपल्या मामाला कुठे पाहिला आहेस का? जेवणाची वेळ झाली, मामा कुठे गेले तुला माहिती आहे का? तर तो लगेच बोलतो, हो हो मामा ना, अरे पाहिले. तो काय, त्या संडासाच्या कमोडला कधीपासून चिटकून वाचलाय. बघा, हल्ली बाबा हा गोड शब्द सुद्धा ऐकायला मिळत नाही. बाबाला पप्पा नाहीतर डॅडी हाक मारली असे. काही जण तर आता नवीन फॅशन आली आहे पप्पाला हाक मारायची. काय म्हणतात, पॉप्स म्हणतात, पॉप्स. आणि आईला आई बोलण्यापेक्षा मम्मी बोलणं सोपं झालंय. काही जण तर मॉम म्हणतात, मॉम. काय हे इंग्लिश? आपली मराठी संस्कृती आपण जपली पाहिजे. बघा, सौभाग्यवती मिसेस झाली आता, सौभाग्यवती मिसेस झाली आता, सौभाग्यवती मिसेस झाली आता, सौभाग्यवती मिसेस झाली आता. बाबा डॅडियन मम्मी झाली माता, बाबा डॅडियन मम्मी झाली माता, बाबा डॅडियन मम्मी झाली माता, बाबा डॅडियन मम्मी झाली माता.
8 दिवस आधी तयारी चाललेली असायची. लग्न गरिबीत हालात व्हायचे, पण सर्व सुख सोहळे केले जायचे. पण आता लग्न हॉलात केले जातात, ते पण एकाच दिवसात. बघा, दारात लग्न म्हटलं की मोठा मांडव घालणार, मांडवात जेवणारे पंक्तीत बसून जेवतात आणि वाढणारे त्यांना विचारून विचारून वाढतात. पण हॉलमध्ये वाढणारे बसून वाढतात, पंक्तीत बसून, आणि जेवणारे आता ताट घेऊन भिकाऱ्यासारखे मागत मागत उभ्याने जेवतात. काय ही पद्धत? काय करायचं? बघा, मुलीचं लग्न म्हटलं की आई वडिलांना खूप तयारी करावी लागते. मंडप सजवला जायचा, स्पीकर वाले सुद्धा लग्नगीत असे लावायचे की खरोखर एक सोहळाच वाटायचा. कसा? हातानं भरल्या हिरव्या बांगड्या, बांगड्या हल्दीला अशी गंमत झाली. काय झालं? मुलीकडच्या आजीबाई नवऱ्या मुलाला हळद लावायला जातात. नवरा मुलगा अगदी गोरा पान, गोंड, सुंदर दिसायला. कोणासारखा? या बुवासारखा. काय झालं? अगदी गोरा पान बुवासारखा नवरा होता. आजीबाई गेल्या हळद लावायला आणि हळद लावली आणि आजीबाई आल्या बाहेर आणि सोबतीला काय म्हणते? नवरा झुनवड ग बाई, 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 नवरा झुनवड ग बाई. तुला कसं कळलं ग साई, 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 तुला कसं कळलं ग साई. काय म्हणते? हळद लावताना हात लागला. अहो, काय झालं? हळद लावताना त्याच्या दाढीला हात लागला आणि आजीच्या हाताला ती दाढी खरखरीत लागली. त्याच्यावरनं आजीने ओळखलं की हा नवरा जास्त वयाचा आहे, जुळवट आहे. बघा, खंडरायाच्या लग्नाला बानुनवरी नटली, खंडरायाच्या लग्नाला बानुनवरी नटली. हळद झाली की दुसऱ्या दिवशी नवरा नवरीच्या दारात येतो. कसा?
रामेरा गणसंविदा गणपती सूर्या सदा मंगळं शुभमंगळं मंडळी रंगली सारी संदेला मांडवारी संदेली रंगली सारी संदेला मांडवारी ओला गुंग सावधान सावधान मंडळी जोडा जोडे जान 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 मंडळी जोडा जोडे जान 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 मंडळी जोडा जोडे जान 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 मंडळी रंगली सारी संदेला मांडवारी मंडळी रंगली सारी संदेला मांडवारी ओला गुंग सावधान सावधान मंडळी जोडा जोडे जान 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 मंडळी जोडा जोडे जान 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 मंडळी जोडा जोडे जान जान बघा लग्न झालं की जेव्हा बरात निघते तेव्हा सर्वात जास्त दुखी कोण होत असेल तर तो नवरीचा बाप दाटून कंठ येतो दाटून कंठ येतो ओठात एरी गाणे जा पुरारी जा पुरारी वाडके सुधारे दाटून कंठ येतो तो बाप आपल्या अश्रू दिसू नये म्हणून घराच्या खोलीत किंवा स्वतःला डांबून घेतो आणि ढसा ढसा रडतो कारण त्याच्या काळजाचा तुकडा जिने त्याच्या अब्रूची लाज राखली ती आज सन्मानाने त्याच्या घरातून बाहेर जात असते बघा मुलांनो आणि मुलींनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सर्वांना कळकळीची विनंती करून सांगतो की ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आपले आजारपण काढले आपले सर्व लाड पुरवले शिक्षण देऊन आपल्याला समाजात सन्मानाने जगायला शिकवलं अशा आईवडिलांचा नेहमी आदर करा की आपण त्यांच्यामुळे हे दिवस बघतोय त्यांची मान समाजात कधी खाली होऊ देवा नका बघा लग्न झालं की दुसऱ्या दिवशी श्री हरी जगन्पिता दूर करी तो यथा श्री हरी जगन्पिता दूर करी तो यथा दूर करी तो यथा ऐका सत्य नारायण कशी येते सासरची माझ्या मंडळी आहेत बघा हौशी सासरची माझ्या मंडळी आहेत बघा हौशी
रमेश रावांचं नाव घेते सत्यनारायणच्या दिवशी. बघा दुसरी घेते, गरिबांची करता सेवा, श्रीमंतीचा नाही गर्व. गरिबांची करता सेवा, श्रीमंतीचा नाही गर्व. संदीप रावांच्या आमच्या प्रिय आहे सर्व, प्रिय आहे सर्व. दोघींनी घेतली, तिसरी काय ऐकते, तिसरी लगेच उठली. आता मी पण घेते. बघा ती कशी नाव घेते. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. विनोद रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. इतक्यात एक भैयानी उठते. ती म्हणते मैं भी अपने पति का नाम लूंगी, मैं भी पति का नाम लूंगी. दुसरी लगेच तिला म्हणते अरे नको, लुंगी नको, तू साडीवरच घे. बघा तेव्हा ती नाव कशी घेते. आगे 5 रथ, पीछे 5 रथ. आगे 5 रथ, पीछे 5 रथ. बताओ कितने हुए रथ, बताओ कितने हुए रथ. हाँ वही बस मेरे पति का नाम है दशरथ. बघा पूजा झाली की कुलदेवाचं गोंधळ. जेजुरीच्या खंडेराया
कशी केली जातात. हल्लीला डीजे पाहिजे, डीजे शिवाय कामच नाही. आणि शहरात तर पुरुषांबरोबर स्त्रिया मुलं मुलींमध्ये सुद्धा नशा करण्याची फॅशन आली आहे. काय फॅशन? नशा नशा ही काय फॅशन झाली का? सगळे पिळतात आणि मला असतात पुरात होते नाही कालावर आली अंगात भरले वारही आता धीर झालोय आता धीर झालोय तुझ्याच साठी हे खास आमच्या संदीप काकासाठी. जिथं तिथं चर्चा तुमची होय झाली, नावाला तुमच्या हाती मांडाली. हो, जिथं तिथं चर्चा तुमची होय झाली, नावाला तुमच्या हाती मांडाली. जिथं तिथं चर्चा तुमची होय झाली, नावाला तुमच्या हाती मांडाली. सगळे वराडी झोपले. आता सकाळी लग्नाची वेळ असते. बाप मुलीच्या बेडरूम मध्ये जातो, मुलीला शोधतो, मुलगी गायब. काय करायचं? बापाला येतं टेन्शन. बाप इकडे शोधतो तिकडे शोधतो, मुलगी काय भेटत नाही. इतक्यात मुलीची आई येते. आई विचारते बापाला, काय हो, काय झालं, काय झालं काय? तर बाप काय म्हणतो, रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली. आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. तिला जायचं होत तिथंच गेली. तिला जायचं होत तिथंच गेली. आणि काय त्या आई वडिलांची अवस्था झाली असेल विचार करा बघा. आणि ती चिमणी कोण? ती गेलेली चिमणी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा उखाणा राहायला बाजूला ती नवऱ्याला काय म्हणते, ए सोन्या, ए बच्चा, ए पिल्लू. माणूस आहे का कुत्रा काहीच कळत नाही. आता तर नवीनच फॅशन आले नवऱ्याला आग मारायची. काय बाबू बाबू. आणि लग्नाला 2 महिने झाले की हाल बाबू लावतो भांड्याला आणि कपड्याला साबू. काय म्हणून
म्हणून म्हणतोय सौभाग्यवती विसेल झाली आता सौभाग्यवती विसेल झाली आता सौभाग्यवती विसेल झाली आता सौभाग्यवती विसेल झाली आता बाबाच्या जीवन भक्ती झाली माता 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 नवऱ्याच्या शिवनाई उठायला पिल्लूच म्हणते नवरी नवऱ्याच्या शिवनाई उठायला पिल्लूच म्हणते नवरी नवा जमाना बदललाय बाई नवा जमाना बदललाय बाई नवा जमाना बदललाय बाई आज होतोय इथे नारायणाचा सोहळा 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 झाले भक्तजन आनंदाने झाले गोळा 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 बघा या कांदळ गावात जाधव भावकीचा गोंधळ असो किंवा सत्यनारायणाची महापूजा असो भावकीचा प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाला घेऊन या कार्यक्रमासाठी भक्तिभावाने उपस्थित होणारच आणि आपला दरवर्षी होणारा उत्सव मोठ्या थाटात साजरा करतात आम्ही श्री स्वामी समर्थ भजन मंडळ त्या सत्यनारायण आणि कुलदेवताकडे मागणी मागत आहे हे परमेश्वरा या जाधव कुटुंबियांवर तुझी सदैव कृपा दृष्टी राहो त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो हीच या देवांच्या चरणी प्रार्थना करत आहोत आज होतोय इथे नारायणाचा सोहळा 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 भक्तजन आनंदाने झाले गोळा झाले भक्तजन आनंदाने झाले गोळा झाले भक्तजन आनंदाने झाले गोळा झाले भक्तजन आनंदाने झाले गोळा भविष्यदायी रंगोलीदायी नारायणाचा धरणी भविष्यदायी रंगोलीदायी नारायणाचा धरणी नवा जमाना बदललाय बाई नवा जमाना बदललाय बाई नवा जमाना बदललाय बाई कसा बदललाय भारी 500 रुपये वर्ग हमारी निघाले आहे तसेच विनोद शेठ जाधव काका यांकडून सुद्धा या गजरासाठी 100 रुपये निघाले